रसिकांनो नमस्कार. अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि आनंदोत्सव ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी त्यांच्या वयापेक्षा जास्त म्हणजे तब्बल 80 पुस्तकांचा टप्पा आता गाठला आहे. अकोले आणि नगरसारख्या ठिकाणी राहून इतकी प्रदीर्घ आणि समृद्ध साहित्य सेवा करणं हे काही सोपं नाही. मराठी साहित्यात विशेषतः लोकवाङ्मयामध्ये प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनी मोलाची भर घातली आहे. सरांच्या साहित्य सेवेचं वेगळेपण म्हणजे त्यांनी अनेक वाङ्मय प्रकार समर्थपणे हाताळलेले आहेत. मग ते लोकसाहित्य असो, संत साहित्य असो, साहित्यशास्त्र, समीक्षा, तत्त्वज्ञान, वैचारिक, ऐतिहासिक याबरोबरच त्यांनी कथा, कविता, कादंबरी, एकांकिका, नाटक, चरित्र असे मराठी सारस्वतातील बहुतेक सर्व प्रकार आपल्या प्रतिभेनं सिद्ध केलेले आहेत. त्यासाठी अनेक पुरस्कार देऊन सरांचा गौरव करण्यात आलेला आहे. आज मी सरांशी प्रामुख्यानं त्यांच्या वैचारिक लिखाणाबद्दल बोलणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. अहमदनगर हे खरं म्हणजे आदिम संस्कृती असलेलं जिल्ह्याचं ठिकाण आहे. आपण केवळ आकाराने मोठे नाही आहोत, तर आपला खूप मोठा असा एक पट आहे ज्यामध्ये पुराण कालापासून रामायण महाभारत असेल, देवदानवांचा काळ असेल, या सगळ्यांचे दाखले आपल्याकडे दिले जातात. ज्ञानेश्वरी, त्याच्या आधी लीळाचरित्र असेल, हा सगळा गेल्या 700-800 वर्षांचा मराठी सारस्वतातला एक मोठा प्रवाह आपल्याकडे वाहताना दिसतोय. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे तुम्ही अकोल्यामध्ये होतात, आदिवासी भाग तिथला आहे, किंवा तुम्ही नगरला डॉक्टर गंगाधर मोर्चे यांच्या सहवासात अनेक वर्षे काढली. बरोबर. आणि हा सगळा लोकवाङ्मयाचा, आदिम संस्कृतीचा ठसा तुमच्या साहित्यामध्ये जागोजागी पाहायला मिळतो. वैचारिक लिखाण हे खरं सोपं नाही. म्हणजे ललित लेखन करू शकू आपण, कादंबरी लिहिणं, नाटक लिहिणं हे तसं तुलनेने सोपं असतं. पण एखाद्या विषयात अभ्यास करणं, संशोधन करणं आणि मग ते सिद्ध करणं ही खरं म्हणजे तारेवरची कसरत असते. ही कसरत कशी काय जमली तुम्हाला? आत्ता तुम्ही सहज बोलता बोलता आमच्या गुरुवर्यांचा उल्लेख केला. हो. डॉक्टर गंगाधर मोर्जे. डॉक्टर गंगाधर मोर्जे यांचा पिंडच वैचारिक होता. हो. पण त्याचबरोबर ते लोकसाहित्याचेही गाढे अभ्यासक होते. आणि एक प्रकारे त्यांचा वारसा मला आपसूक मिळाला. हो. त्यांच्याकडेच मी PhD करायला आल्यामुळे तो मिळाला. पण नुसतं तेवढंच नाही, तर मी ज्या गावात वाढलो ते गाव आदिवासी बहुल भागामध्ये आहे. अकोले हे त्याचं नाव. हो. आणि तिथे 1950 साली पहिलं हायस्कूल हिंद सेवा मंडळाने सुरू केलं. हो. सबंध तालुक्यामधलं ते पहिलं हायस्कूल. आणि तिथे हरिभाऊ फडके नावाचे गुरुजी मुख्याध्यापक म्हणून आले आणि त्यांनी मला एक प्रकारे दत्तकच घेतलं. बरं. एकूण माझी प्रकृती, माझ्या घरची विपन्न दशा आणि मला असलेली आवड अभ्यासातली, कला विश्वातली, हे सगळं पाहून त्यांनी मला हाताशी धरलं. आणि नुसतं हाताशी धरलं नाही तर पोटापाण्यालाच लावलं. तो मोठा प्रश्न असतो. हां, तो सुटला की मग बाकीच्या गोष्टी सुचतात. हो. जे तुम्ही मला सुचलं कसं ते तसं सुचतं. मी मॅट्रिक झालो आणि त्याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागलो आणि त्यांच्या हाताखाली शिकायला सुरुवात केली. हे शिकत असताना ते नखशिखांत गांधीवादी होते. म्हणजे गांधीजींच्या विचारांचा वारसा हा त्यांच्या वर्तनातून आमच्यापर्यंत आलेला होता. बरं. नुसतं गांधीवाद आज खूप लोक बोलतात, पण गांधीजींचं सामाजिक समरसतेचं व्रत हे फडके सर अवलंबित असत आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यात सहभागी होतो. प्रत्यक्ष जगण्यामध्ये ते उतरणं फार आवश्यक. उदाहरणार्थ अंतेजांच्या वस्तीमध्ये जाऊन तिथं प्रत्यक्ष स्वच्छता करणं, एवढंच तर तिथल्या मुलाबाळांना स्नान घालणं वगैरे वगैरे, याच्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो. अरे वा. बरं का. प्रभात फेऱ्या काढणं, त्याच्यातून वैचारिक प्रबोधन करणं
आणि तसंच त्याच काळामध्ये अकोल्यामध्ये कोळी बोर्डिंग नावाचं बोर्डिंग होतं. त्याला कोळी बोर्डिंग म्हणायचं कारण असं की सत्यनिकेतनचं ते आता वसतिगृह आहे, पण सर्वोदय योजना अशी योजना भारत सरकारने सुरू केली होती. त्याच्यामध्ये विनोबाजी भावे यांचा संबंध नंतर आला, जयप्रकाश नारायणांचा संदर्भ आला, पण प्रामुख्याने गांधीवादी दृष्टिकोनातून अशी ती सुरू झाली. आणि अगदी तळागाळातल्या लोकांना आज आपण ज्याला प्रमुख प्रवाह म्हणतो त्याच्यामध्ये आणावं बरं असा तो विषय होता. आणि तो आदिवासी बहुल असल्यामुळे तिथले महादेव कोळ्यांची वस्ती जास्त आहे, ते कोळ्यांची मुलं त्याच्यामध्ये असायची, म्हणून त्याला कोळी बोर्डिंग म्हणायचं. आणि त्या कोळी बोर्डिंगमध्ये दांदोडेकर नावाचे गुरुजी, तेही गांधीवादी, आणि ते तर पहाटे उठून प्रभात फेऱ्या गावभर काढायचे त्या मुलांना घेऊन. आम्ही त्याच्यामध्ये पण सहभागी असायचो. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये त्यांनी साष्टांग नमस्काराच्या स्पर्धा घ्याव्यात. बरं, रामदास स्वामी असतील, ज्ञानेश्वर असतील, साने गुरुजी असतील, त्याच्यानंतर विनोबाजी भावे असतील, गांधीजी असतील, यांच्या कथा सांगाव्यात. ह्या कथा लिखित कथा नव्हे तर त्याचे अनुभव सांगावे आणि त्याचे संस्कार हे माझ्यावर झाले. त्यानंतर मी अगदी 8वी-9वीमध्ये असताना दामोअण्णा दाते या नावाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक अकोल्यामध्ये आले. संगमनेर अकोले तालुक्याचे त्यावेळी ते प्रचारक होते. नंतर ते जेव्हा गेले त्यावेळी ते संबंध महाराष्ट्र प्रांताचे म्हणजे बृहद महाराष्ट्र प्रांताचे प्रचारक होते. त्यांनी मला हाताशी धरलं. बरं. आणि ते इतकं हाताशी धरलं की माझं ते दैवतच झालं. बरं का, त्या अगोदर त्या राष्ट्र सेवा सैनिक होतो. बरं बरं. अगदी लहानपणापासून पगारे नावाचे एक पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांच्याही मी प्रेमात पडलो होतो लहानपणी. याचं कारण असं की इकडे फडके सर आणि तिकडे नांदडे गुरुजी हे दोन्ही मला त्यांच्यात दिसायचे. आणि त्यांनी मला हाताशी धरलं. त्यांनी मला राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये सुद्धा काम करायला लावलं. त्यात मी पोवाडे म्हणत असे. असं माझं बालपण घडल्यामुळे एक वैचारिक दृष्टिकोन निर्माण झाला. त्याच्यामध्ये राष्ट्रीयत्व ही प्रमुख गोष्ट आली आणि सर्वाभूती प्रेम आणि अवघा मानव एक ही जी मूल्य आहेत ही मूल्य माझ्या रक्तात भिनली या सगळ्या स्त्रोतांमधून. मला त्याच्यामध्ये कुठं वैचारिक मतभेद आढळलेच नाहीत. अगदी राष्ट्रसेवा दलामध्ये मी जात होतो आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जायला लागलो. मला त्यात कुठेही भेद आढळले नाही, म्हणजे वैचारिक भेद आढळले. सगळ्यांना हे राष्ट्र उभारावं, ते वैभव संपन्न करावं. अगदी बरोबर. आणि ते एकात्म असावं हाच विचार सगळ्यांजवळ होता आणि तो माझ्यामध्ये ओतप्रोत भरला. ती दृष्टी घेऊन मी माझं शिक्षण पूर्ण करत होतो. मॅट्रिक नंतर मी कधी कॉलेजमध्ये गेलो नाही. कॉलेजमध्ये आलो मी ते शिकवायलाच आलो डायरेक्ट. बरं. सगळं माझं एक्सटर्नल मी केलं. आणि त्यात जेव्हा मला PhD करण्याचा योग आला त्याच्या अगोदर मला PhD साठीची जी पूर्वतयारी करायची होती ती पूर्वतयारी पुणे विद्यापीठाच्या संदर्भामध्ये करायची होती. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्रबंधिका लिहायला पाहिजे आणि विषय ते द्यायचे. बरं. म्हणजे ज्याला PhD करायचं त्याला संशोधनाची दृष्टी येणार, मग त्यांनी कोणत्याही विषयामध्ये त्यांनी संशोधन करता त्याला आलं पाहिजे असा त्यावेळेचा तो ती पठडी होती. त्यांनी मला विषय दिला एकनाथांचं भावार्थ रामायण आणि मुक्तेश्वराचं संक्षेप रामायण याच्यावर प्रबंधिका लिहा म्हणे. आणि त्याच्यावर माझी प्रबंधिका जी झाली ती सर्वश्रेष्ठ ठरली. मला ताबडतोब मला PhDला हे त्याच्यामध्ये भीमराव कुलकर्णी फार मोठं नाव आहे, मुश्री कानडे, वाळिंबे या सगळ्यांनी मला फारच माझा गुणगौरव करून मला PhDला प्रवेश दिला. पण PhDला प्रवेश दिल्यानंतर मला गाईड मिळाले मोर्जे सर. बरं. आणि ते लोकसाहित्याचे. म्हणजे मी संत साहित्याच्या संशोधनाला सुरुवात केली आणि येऊन पडलो लोकसाहित्यामध्ये.
आणि लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की लोकसाहित्य आणि संत साहित्य यात भेदच नाही, हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यामुळे माझ्याकडून मग लोकसाहित्याचाही अभ्यास व्हायला लागला आणि संत साहित्याचाही अभ्यास व्हायला लागला. असा मी या विचाराकडे आलो. आता मुख्य म्हणजे तुम्ही जे विचारलं की आदिवासी बहुल हो आणि संबंध ऋषी मुनींचा असा हा प्रदेश आहे. तर मी जेव्हा PhD केलं त्यावेळी तर ते PhD मी क्षेत्रीय अभ्यासातून केलं. म्हणजे प्रत्यक्ष 140 गावं मी घेतली. आणि 40 गाव 40 गाव डांगाण सांस्कृतिक वाङ्मयीन आणि भाषिक अभ्यासाचा हे आहे. तर ती घेऊन मी PhD करायला लागलो. आणि तिचं क्षेत्रीय अभ्यासाचा मला छंद लागला. क्षेत्रीय अभ्यास म्हणजेच लोकसाहित्याचा अभ्यास. आणि त्यामुळे मी लोकसाहित्याकडे आलो आणि लोकसाहित्य आणि संत साहित्य याच्यामध्ये मी आलो आणि त्याला ह्या सगळ्यांच्या विचारांचा धागा आपोआपच येऊन मिळाला. त्यामुळे वैचारिक लेखनाकडे मी झुकलो. गंगाधर मोरचे खरं म्हणजे तुमचं भाग्य की त्यांच्या मठीमध्ये अनेक वर्ष जाण्याचा योग आला आणि त्यातून मग तुमचा पुढचा लेखन प्रवास हा फार वेगाने सुरू झालेला बघायला मिळतो. तुमच्या दृष्टीने तुम्ही जी काही पुस्तकं वैचारिक या आपण भागामध्ये ज्यामध्ये समावेश करू शकू, सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक तुम्हाला कुठलं वाटतं सर? हां, लोकसाहित्य अभ्यास क्षेत्रामध्ये मी जे लोकबंध नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ते या सगळ्या वैचारिक पुस्तकांमध्ये अगदी वेगळ्या प्रकारचं आणि मूलगामी विचार करणारं असं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये लोकबंध हा शब्द मी आजवरच्या सगळ्या लोकसाहित्य विशारदांनी ज्याला लोकतत्व असं म्हटलं होतं त्याला वापरलेला शब्द आहे. बरोबर. आपल्या मायथॉलॉजीमध्ये म्हणजे दैवत कथाशास्त्रामध्ये लोकबंध म्हणजे विष्णू. हो. आणि विष्णूकडे हे संबंध मॅनेजमेंटचं काम दिलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश याच्यामध्ये जगाची मॅनेजमेंट कोणी करायची तर ती विष्णूनी करायची. म्हणजे विष्णू हे धारक तत्व आहे आणि त्याचं नाव लोकबंध आहे. बंध म्हणजे सूत्र. ज्या संबंध सूत्रांमध्ये आपण वागत असतो ती सूत्र ही सारणीची सूत्र असतात. बरोबर. त्याच्या पाठीमागे संबंध समाज एकवटून बंधुभावाने समरसतेने तो राहावा वागावा या दृष्टीने सगळी सूत्र बसवलेली असतात आणि म्हणून मी लोकबंध असं त्याला नाव दिलं. आणि त्या पुस्तकामध्ये लोकबंधाचा प्रवास हा अति आदिम म्हणजे प्रागैतिहासिक कालापासून म्हणजे जशी मानवानी संस्कृतीची सारणी सुरू केली तेव्हापासून कसा आहे हे मी सांगत गेलो. आणि त्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी अशा महत्त्वाच्या बाहेर आल्या की आज आपण इंग्रजांनी सांगितलं म्हणून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अशी जी शेड्यूल तयार केलेली आहेत त्याच्यातून वैचारिक मांडणी करतो ही मूलतः चुकीची आहे. बरं. हे मला त्याच्यामध्ये लक्षात आलं की हे आदिम आणि नंतर किंवा आदिम आणि नागर हा भेदच नाही आहे मुळामध्ये. आणि भारतीय संस्कृतीची मूल स्तोत्र पाहिली आपण मूल प्रवाह पाहिले तर ते आदिम संस्कृतीतून येतात हे माझ्या लक्षात आलं. आपण साधा विचार करूया. ज्यावेळी कुठलीच साधनं नव्हती त्यावेळी आपल्या संबंध मानव जातीची शक्ती कुठं होती? नदी डोंगर. मग त्याच्यातून गड किल्ले कोट आपण जे म्हणतो तिथे तर आपली सगळी शक्ती होती. तिथे कोण राहतो? जे लोक तिथे राहतात जे तग धरून आज युगानुयुग तिथे राहत आहेत त्यांनी या संस्कृतीला पाठबळ दिले. जे मूळ स्रोत दिले. अगदी एखाद्या दगडाला देव मानव हे त्यांनी शिकवलं. झाडाला देव मानव हे त्यांनी शिकवलं. म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर असतो हे आपल्याला शिकवलं त्यांनी. आणि त्यांना आपण मागासलेले म्हणतोय आपण हे मी त्याच्यामध्ये खोडून काढलं की आर्य आणि अनार्य असा भागच नाही. आणि आर्य आणि अनार्य अशा 2 जमाती नाही आहेत. आर्य म्हणजे शिक्षित नागर आणि अनार्य म्हणजे प्रत्यक्ष बुकिश शिक्षण ज्यांनी घेतलं नाही ते ग्रंथनिविष्ट शिक्षणाचा परंपरा चालवणारे ते आर्य आणि ग्रंथनिविष्ट अशा शिक्षणाची परंपरा जिथे नाही ते अनार्य असं आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं.
बरोबर. आणि ते त्या लोकबंधमध्ये मी मांडलं. हे झालं एक. त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की पुराणांमध्ये ज्या सगळ्या मानवी संस्थांचा विचार केला जातो, म्हणजे काय, देव, दानव, राक्षस, हो. यक्ष, किन्नर, गंधर्व, विद्याधर, अशा ज्या जमाती आणि मानव, हं. हे सगळे मानव आहेत, हे मला तिथे लक्षात आलं. हं. आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करत असताना, तो लोकसाहित्याच्या अंगाने करत असताना हं. ह्या गोष्टींचा प्रकाश थेट मला मिळाला आणि तो लोकबंधमध्ये मी मांडला आणि तो सप्रमाण मांडला इन द सेन्स जे युंग आणि फ्रेझर सारखे मानववंशशास्त्रज्ञ आहेत, मॅक्स मुलर सारखा विचारवंत आहे, हो. लक्षात, यांचे संदर्भ तुम्ही घेतलेच, पण वेदातले संदर्भ घेतले, हं. उपनिषदातले संदर्भ घेतले आणि ते सगळे संदर्भ घेऊन मी अगदी त्याच्यामध्ये तक्ते वगैरे मांडून प्रवाह कसे निर्माण झालेले आहेत, मायथॉलॉजी कशी निर्माण झाली आहे, हे सगळं त्याच्यामध्ये मांडलं आणि त्या ग्रंथाला मला संशोधन पुरस्कार मिळाला. अरे वा. आणि मला वाटतं अनेक विद्यापीठांमध्ये पण सगळ्याच विद्यापीठांमध्ये तो स्वीकारला शिकवला गेला जातो. आणि तो विचार घेऊन लोकसाहित्याचा अभ्यास करणारे प्रबंध देखील झाले. अरे वा. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट मी लोकसाहित्याच्या बाबतीमध्ये जी अतिशय महत्त्वाची घडली ती इथं नमूद केली पाहिजे. अका प्रियोळकर व्याख्यानमाला म्हणून व्याख्यानमाला होती आणि ती आमचे दावतर सर घेत असत. दावतर सरांबरोबर सगम माळशे हेच एक पाहत असत, उमाताई देशमुख हे पाहत असत, म्हणजे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख. त्यांनी असं ठरवलं की लोकसाहित्याच्या अभ्यासाला नेटकी दिशा देण्यासाठी लोकसाहित्य संशोधन पद्धती मांडली गेली पाहिजे आणि ते काम माझ्याकडे त्यांनी दिलं. अरे वा. बरोबर. आणि ते सुद्धा नुसतं दिलं नाही, तर ही सगळी माणसं समोर बसली बरं का. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये त्यावर 3 व्याख्यानं माझी ठेवली आणि त्या व्याख्यानातून मी ही संबंध लोकसाहित्य संशोधन पद्धती मांडली. ती लोकसाहित्य संशोधन पद्धतीमध्ये प्रामुख्याने जो विषय मांडला तो क्षेत्रीय सर्वेक्षण कसं करावं, बरोबर, हा विषय मांडला आणि त्याचं लोकसाहित्य संशोधन पद्धती हे पुस्तक झालं. बरोबर. लोकबंध आणि लोकसाहित्य संशोधन पद्धती या दोन्हीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी उपयुक्त व्हावा असा मी मांडला, तो म्हणजे मायथॉलॉजी, दैवत कथाशास्त्र. बरोबर. आणि हे तिन्ही गोष्टी ह्या अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. हे लोकसाहित्याच्या बाबतीमध्ये झालं. बरोबर. तुम्ही सर आणखीन एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे लोकसाहित्याच्या अभ्यासातील चकवे आणि उतार. बरोबर. हे जे त्यातले जे कोडी आहेत किंवा सर्वसामान्यांना जे चटकन लक्षात येत नाही, अशा अनेक गोष्टी तुम्ही उलगडून दाखवल्या. बरोबर. काय गंमत आहे की आपल्याकडे जो लोक साहित्याचा अभ्यास सुरू झाला तो पाश्चात्यांनी फोकलोअरचा अभ्यास जो सुरू केला त्याच्यातून निर्माण झाला आणि त्याचं श्रेय, आपल्याकडे पद्धतशीर अभ्यास करण्याचं श्रेय हे ब्रिटिशांना दिलंच पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या वसाहतीमध्ये कलकत्त्याजवळ जे श्रीरामपूर आहे तिथे श्रीरामपूर मिशन त्यांनी पहिल्यांदा स्थापन केली आणि त्या मिशनमधून त्यांनी शब्दकोश निर्माण केले. बरोबर. संबंध भारतीय शब्दकोश हे तिथे पहिल्यांदा निर्माण झाले आणि भारतीय भाषांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय शब्दकोश इन द सेन्स तमिळ इंटू संस्कृत इंटू इंग्लिश. बरोबर. तेलुगू तशाच प्रकारे, मराठी तशा असे कोश निर्माण झाले. म्हणून आज संबंध भारत देश हा जसा वेद वाङ्मयामुळे आपल्याला एकात्म दिसतो, तो मधल्या काळामध्ये आपल्याला त्याचा विसर पडला होता, तो पुन्हा आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम हे ब्रिटिश परके असले तरी त्यांनी केलं. त्यांचा हेतू काही असू देत, पण त्यांच्याकडून जे काम झालं ते फार महत्त्वाचं झालं. विल्यम गॅरीचं हां, सगळं फार मोठं काम आहे ते आणि त्याच्यामुळे ते सुरू झालं. आणि म्हणून त्या लोकसाहित्याच्या अभ्यासातून आपल्याला मूलगामी असा भारतीय राष्ट्राचा विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ लागला. बरोबर. जे नेहरूंनी एका ठिकाणी म्हटलं आहे, इट इज नॉट द नेशन इन मेकिंग, त्याचा अर्थ असा घेतला पाहिजे. त्याचा अर्थ हे राष्ट्रच नव्हतं असा घेता कामा नये. आपण अनेकदा नेहरूंना खूप नावं ठेवतो की त्यांनी अशा तऱ्हेने मांडलं, पण आपल्याला विसर पडला होता, आपल्याला स्वत्वाचाच विसर पडला होता.
इंग्रजांनी सत्व मारण्यासाठी संस्कृतीवर हल्ले केले, पण त्यातून सत्वाचं जागरण झालं. बरोबर. रिॲक्शन, ॲक्शनला जी रिॲक्शन आहे तशी झाली, आणि त्यामुळे आपण या अभ्यासाकडे जरा वेगळ्या पद्धतीने पाहू लागलो. पुढचा सर तुमचा महत्त्वाचा म्हणजे संत साहित्याचा एक फार मोठा जो 14 पुस्तकं तुम्ही अगदी होय, होय. ज्ञानेश्वरीपासून ते अगदी अलीकडच्या शेख मोहम्मदांच्या काळापर्यंत सगळा मोठा एक पट तुमच्या या साहित्यामध्ये पाहायला मिळतो. ज्ञानेश्वरी तर आपल्या नगर जिल्ह्यात नेवाशाला हो, लिहिली गेली हो, होय. आणि सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं म्हणजे अजूनही लोक ज्ञानेश्वरीचं बरोबर, बरोबर. अंतरंग उलगडून दाखवतात. तुमच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी हा तुम्हाला महत्त्वाचा ग्रंथ का वाटला? एक म्हणजे इथे मोठ्या कौतुकाने आणि भारावलेपणाने सांगितलं पाहिजे की माझ्या संत साहित्याच्या अभ्यासाची सुरुवातच ज्ञानेश्वरीपासून झाली. हो. आणि ती मोठ्या नाट्यमयतेने झाली की मी गेलो होतो लोकसाहित्याच्या अभ्यासाला, पण लहानपणी मी अनेक कीर्तनकारांची कीर्तनं महिना तिथे ऐकलेली बालवयामध्ये. बरोबर. सिन्नरकर बुवा असतील, विजापूरकर बुवा असतील, वगैरे वगैरे. त्यामुळे संतांची वचनं आणि पौराणिक कथा यांचा साठा माझ्या बालवयातच मला भरपूर मिळालेला होता. पण त्यामुळे मी ज्ञानेश्वरीकडे वळलो असं नाही झालं. मी जे प्रबंध लिहिलेला आहे 40 गाव डांगण, तो प्रबंध मी माझ्या गुरुजींना अर्पण केला, फडके सरांना. आणि फडके सर हे जसे गांधीजींना सद्गुरू मानत असत, तसंच फडके सर हे रानाड्यांना सुद्धा सद्गुरू मानत असत. आणि मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो हा ग्रंथ घेऊन, त्यावेळी ते अकोल्यात नव्हते. ही साधारणतः 90-91ची गोष्ट, त्याच्या अगोदरची थोडीशी असेल. म्हणजे त्यावेळी यशवंतराव चव्हाण होते, त्यावेळची गोष्ट. मी त्यांना तो प्रबंध दिला. तो प्रबंध पाहूनच त्यांना गहिवरून आलं. त्यांनी मला उराशी कवटाळलं आणि त्यांनी माझ्या हातात एक पुस्तक आणून दिलं. ते पुस्तक दिलं आणि मला म्हणाले की हे तर तू काम खूप मोठं केलंच आहे, पण तू ज्ञानेश्वरीवर काहीतरी लिही. अरे वा. ती प्रेरणा हो हो तिथून मिळाली बरं का. आणि ते मी घेऊन आलो. तोपर्यंत मला ज्ञानेश्वरीशी संबंधच आलेला नव्हता. कुठेतरी एमएला 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा होता, त्याचा आपला परीक्षेपुरता पेपर लिहिण्यापुरता अभ्यास करायचा आणि मी एक्सटर्नल करत होतो. शिवाय तेवढा करायचं एवढंच माझ्या डोक्यात होतं. पण काय करावं? आणि तुम्ही जो ज्ञानेश्वर दर्शनचा उल्लेख केला, सुदैवाने मी त्याच वाड्यात राहत होतो. बरं. म्हणजे मिरीकरांचा जो वाडा आहे, आता गंगा चेंबर्स त्याचं झालेलं आहे, तिथेच मी राहायला आलो. तिथेच त्या ज्ञानेश्वर दर्शनचं काम. वास्तूचा एक वास असतो, नक्कीच गंध असतो, आणि तो गंध मला त्या यांनी चिकटला. आता हे अद्भुत आहे बरं का, हे अद्भुत आहे, भावनिक आहे, पण ते येऊन चिकटलं. ते तुम्हाला प्रेरित करत असतं. आणि मग मी ठरवलं काय करावं बरं आपण. तर त्यावेळी मी साहित्य विचार हा पेपर शिकवत होतो TYBAला कॉलेजमध्ये. संबंध साहित्याचं त्याची एक 8 प्रकरणामध्ये मांडणी केलेली असायची. तीच 8 प्रकरणं मी मनाशी ठरवली की याच 8 प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरांनी काय साहित्याविषयी लिहिलेलं आहे तेच आपण मांडूया ना म्हणलं. बरं. म्हणून मी ज्ञानेश्वरीतील साहित्य विचार असा ग्रंथच लिहायला सुरुवात केली, फडके सरांनी सांगितलं म्हणून. आणि तो ग्रंथ लिहून झाला. त्याला फार वेळ लागला नाही, अवघ्या 3-4 महिन्यात मी तो ग्रंथ लिहिला, सिद्ध केला. ज्ञानेश्वरी पूर्ण वाचणं, त्यातल्या सगळ्या ओव्या निवडणं, त्या सगळ्या ओव्यांचं एक परिशिष्ट तयार करणं, त्याच्यावरून हे संबंध तो थिसिस मांडणं, आणि त्याच्यामध्ये मी ज्ञानेश्वरांचा साहित्य विचार म्हणजे साहित्यविषयक तत्त्वज्ञान हे डिफाईन केलं. बरं. साहित्यविषयक तत्त्वज्ञान अशा तऱ्हेनं डिफाईन कुणीच केलं नव्हतं, ते मी केलं. ते असं आहे की ज्ञानेश्वरांनी साहित्याच्या बाबतीत परतत्व स्पर्शवाद असा मूलभूत सिद्धांत मांडलेला आहे की साहित्य कसं असावं, तर त्यातून परतत्वाचा स्पर्श व्हावा. स्पर्श व्हावा म्हणजे अनुभव यावा. परतत्वाचा अनुभव देणारं ते साहित्य असं त्यांनी मांडलेलं होतं. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा, या ओवीवर आधारित तो जो त्यांचा सिद्धांत आहे तो त्याच्यामध्ये मी मांडला. आणि तिथून त्या ज्ञानेश्वरीचं पुस्तक लिहिल्यानंतर मी ते पुन्हा फडके सरांना आणि आमच्या
सगळ्या या हिंद सेवा मंडळातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कारण त्यांनी मला सांभाळलं मॅट्रिकपासून, त्या सगळ्यांना ते अर्पण केलं. त्याचा मोठा छान इथे शंभू तुळपुळ्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. फार सुंदर. त्यात मोर्चे होते, वातावतर होते, सगळे होते. त्या सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. त्यांनी मी मोहरून गेलो हे खरं, पण त्याच्याही पेक्षा एक त्यावेळी ऐतिहासिक घटना घडली. ती घटना अशी घडली की ज्ञानेश्वरी लेखन सप्तशताब्दीचा महोत्सव चालू होता. अरे वा. हां. आणि त्या निमित्ताने कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती त्यांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरीवर स्वतंत्र लेखन करणाऱ्या 9 विद्वानांची निवड केली. हो. बरं का. आणि त्यांना विद्वत पुरस्कार दिला कांची कामकोटी पीठाच्या वतीने. त्याच्यामध्ये राचिम ढेरे होते, राम शेवाळकर होते, वदी कुलकर्णी होते, उमा देशमुख होत्या, वीरा करंदीकर होते, हेवी इनामदार होते, बरं का, सगळे दिग्गज. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात लहान मी. मला त्यांनी निवडलं आणि तो इतका भव्य दिव्य झाला की त्याच्या इतका मोठा पुरस्कार मला कधीच मिळाला नाही. इतके मोठे. आणि ते सगळं श्रेय जसं ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंना देतात तसंच ते सगळं श्रेय ही फडके सरांनाच दिलं पाहिजे. त्यांनी प्रेरित केलं आणि गुरुदेव रानड्यांचं पुस्तक माझ्या हातात दिलं आणि त्यामुळे तो ग्रंथ सिद्ध झाला. आणि तेव्हापासून मला संत वाङ्मयाची आवडच निर्माण झाली. आणि योगायोगाने मग मला काही पुस्तकं तयार करायला सांगितली गेली. त्याच्यामध्ये शेख मोहम्मदांचा जो योग संग्राम आहे तो सार्थ करून देता का म्हणून माझ्याकडे ती सगळी ट्रस्ट कमिटी आली मंडळी आली. ते तुम्ही म्हटलं करून मी ह्या संदर्भातली कामं करायला कधीच नाही म्हटलं नाही आज सांगायचं. आणि तो योग संग्राम हा सार्थ करून दिला. तोपर्यंत सार्थ झालेला नव्हता. म्हणजे वासी बेंद्रेंनी त्याचं संपादन केलेलं होतं, त्यानंतर राचिम ढेऱ्यांनी त्याचं संपादन केलं होतं, पण सार्थ केलेला नव्हता. तो सार्थ योग संग्राम झाला. त्यामुळे त्याचे जे भक्त आहेत त्यांना सहजगत्या ते त्याच्यामध्ये उर्दू, फारसी, मराठी एकत्र आहे. बरोबर. आणि तीही पुन्हा 15व्या शतकातली भाषा आहे. त्याचा उलगडा झाला. तो योग संग्राम जो आहे तो पूर्ण योगशास्त्रावर म्हणजे अष्टांग योगशास्त्रावर किंवा समाधी योगशास्त्रावरचा ग्रंथ आहे. तो मी केला. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्या ट्रस्टींनी जणू काही शेख मोहम्मद मला दत्तकच देऊन टाकले. त्यामुळे त्यांच्या अभंगावलीचं पुस्तक मीच केलं. युम पठाणांना हाताशी धरलं, त्यांच्याकडूनही काही संपादन करून घेतलं आणि त्या सगळ्या साहित्याचं पुनर्संपादन हे माझ्याकडून त्यामुळे होऊ शकलं. तसंच देवळाली प्रवराचे त्र्यंबक स्वामी ट्रस्ट जो आहे ते सगळे ट्रस्टी माझ्याकडे आले हे पाहून, हे काम पाहून. आणि ते मला म्हणाले की बालबोध तुम्ही असं मला करून द्याल का, बालबोध ग्रंथ. तोही मी सार्थ केला. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो सिद्ध संप्रदायाचा ग्रंथ आहे आणि त्याचा प्रभाव हा दासबोधावर सुद्धा पडलेला आहे रामदासांच्या. बरोबर. आणि तो ग्रंथ माझ्याकडून सार्थपणे सिद्ध झाला. म्हणजे ते फार मोठं काम. त्याच्यानंतर लहवीतकर महाराज माझ्या प्रेमातच पडले एक प्रकारे. आणि ते मला म्हणाले की आमच्या ट्रस्टसाठी आणि पुणे विद्यापीठासाठी तुम्ही तुकारामांवर काहीतरी लिहा. बरं. आणि मग मी एक लोकी अलौकिक तुकाराम असा ग्रंथ मी लिहिला. आणि तो पुणे विद्यापीठाच्या पुणे अध्यासनाने आणि लहवीतकर महाराजांच्या लहवीतकर ट्रस्टनी मिळून तो प्रसिद्ध केला. अशी त्याची परंपराच निर्माण झाली. पण यातून मला जे गवसलं ते संतांचं कार्य नेमकं कसं चाललेलं आहे याच्याविषयी. तो केवळ भक्ती संप्रदाय आहे का असा मी मुळातून विचार करायला लागलो. तर तो भक्ती संप्रदाय नाही आहे नुसता, तो प्रबोधनकारांचा संप्रदाय आहे अशी माझी धारणा झाली. पण तो प्रबोधनकार म्हणजे आज ज्यांना आपण प्रबोधनकार म्हणतो बरं का, की ते धर्माच्या पलीकडे जाऊन असं करतात. आणि त्यांच्या लेखी धर्म नावाची गोष्ट जी असते ती एका चौकटीत वागणारे पोथीनिष्ठा, कर्मकांड याच्याशी निगडीत असतं. त्याच्यावर प्रहार झालेच पाहिजे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण संतांच्या मनामध्ये धर्म ही भावना वेगळी होती. त्याच्यामध्ये आध्यात्मिक पातळीवर लोकांनी जावं. अगदी बरोबर. हां, म्हणजे संसारात असताना सुद्धा निरासक्ततेने सर्व कल्याणात्मक कर्म करावं अशा तऱ्हेचा स्वधर्म विचार
त्यांच्या ठिकाणी होता. आणि मग त्यातून मला लोकनिष्ठ अध्यात्मवाद हा ग्रंथ स्फुरला. हाही फार महत्वाचा ग्रंथ आहे आणि तुमचा. ती स्वतंत्र एक कल्पनाच निर्माण झाली, बरोबर. लोकनिष्ठ अध्यात्मवाद. हम्म. त्याच्यामध्ये मी काय केलं की म्हटलं हा आपल्याला सुचलेला हा, हा. हा नवा विचार आहे हो हो. बरं का, की हे जे सगळं कर्मकांड आपल्याला दिसतंय की तुम्ही गोंधळ घाला, तुम्ही जागरण करा, तुम्ही नांगराच्या फाळाचीच पूजा करा, मातीचीच पूजा करा, घटच बसवा, हा भंपकपणा आहे का बाबा? तर हा भंपकपणा नाही आहे. याच्यामधून संपूर्ण सृष्टीविषयीची कृतज्ञता व्यक्त व्हावी, पूज्यभाव निर्माण व्हावा. हे आपण करतो हा अहंकार गळून पडावा. आणि तो आपल्याला देतो आहे, मातीच आपल्याला सगळं देते आहे, सूर्य आपल्याला सगळं देतो आहे. जे वेदामध्ये ज्या सगळ्या पंचमहाभूतात्मक देवता आहेत तिथं मूर्तीपूजा नाहीच आहे. तेच आपल्याला त्याच्याविषयीची कृतज्ञता म्हणून हा आचार धर्म आणलेला आहे. अशा प्रकारची मी मांडणी केली. आणि मांडणी केल्यानंतर मी आणखीन एक वेगळा विचार केला की म्हटलं हे आपण मांडलं, हा आपण भारतीय शास्त्रीय ग्रंथांप्रमाणे ग्रंथ मांडूया. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशा पद्धतीने समीक्षा करण्याची पद्धत होती. म्हणजे पूर्व पक्ष मांडायचा आणि मग त्याच्यावर उत्तर पक्षही घ्यायचा आणि त्याची पण उत्तरं द्यायची. मग मी 15 लोकांची निवड केली. त्याच्यामध्ये फादर दिब्रेटो घेतले, सदानंद मोरे घेतले, त्याच्यानंतर अनघा मोर्जे होत्या, आझम सर होते, म्हणजे 2 मुस्लिम फलकाव होते बरं का, 2 ख्रिस्ती, आदिवासी आपल्या माहेश्वरी गावीत, असे निरनिराळ्या क्षेत्रातले, एक लोकसाहित्य विशारद दिनकरराव कुलकर्णी, असे लोक 15 घेतले. आणि तुम्हाला गोविंद देवगिरी अध्यात्माच्या बाबतीमध्ये असे घेतले आणि त्यांच्याकडून त्याच्यावरचे अभिप्राय मागवले. तुम्हाला काय म्हणायचं आहे, यात काय तुम्हाला चुकीचं बरोबर वाटतं. ते 15 लेख मी पाहिले. आपलं रावसाहेब कसबे त्यालाही घेतलं. आणि अशा सगळ्या लोकांचे माझ्याकडे म्हणजे एक प्रकारचा लिखित परिसंवाद त्याला म्हणता येईल. हे नवीन कन्सेप्ट आहे ही. तो लिखित परिसंवाद मी घेतला आणि त्याच्यावरच्या उत्तरांसह तो ग्रंथ सिद्ध केला. आणि त्यामुळे त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. आणि तो ग्रंथ आता तत्वज्ञानाच्या अभ्यासामध्ये अभ्यास आला आहे. अरे वा, हे फार मोठं म्हणजे मौलिक मोठी अचिव्हमेंट आहे. सर, मला एक नेहमी जाणवतं की आपण नगरसारख्या ठिकाणी राहून जेव्हा असे काही नवे प्रयोग करतो, नवे विचार मांडतो, तेव्हा मुंबई पुण्याच्या किंवा आणखीन दुसरीकडच्या लोकांचा काही वेळा विरोध पत्करावा लागतो, काही वेळा टीका होते. तुम्हाला असं काही जाणवलं की आपण एखादी गोष्ट मांडली, पण आपण थोडेसे नगरचे आहोत म्हणून काही वेळा त्याचं महत्व कमी लेखलं जातं? तुम्ही म्हणता ते खरं आहे. ते मला ललित साहित्याच्या बाबतीत फार जाणवलं बरं, की ते लवकर आपल्याला उचलत नाही. त्याला मान्यता मिळत आणि नाही. त्याला बरं का एक प्रकारचं आपण बोलू नये ह्या गोष्टी, पण एक साखळी तयार झालेली असते आणि त्याला कुणी कंपू म्हणू, कुणी काही म्हणू, पण शेवटी प्रत्येक ठिकाणी काही आपली माणसं, काही आपल्याशी संबंधित न आलेली माणसे असे असतात. तर आपली माणसं असतात ते आपला विचार करतात. आता तुम्ही माझी मुलाखत घेता, तुम्ही मला ओळखता म्हणून तुम्ही माझी मुलाखत घेता, एरवी कोण घेणार असा प्रश्न येतोच. पण वैचारिक साहित्याच्या बाबतीमध्ये ही पुस्तकं जातात कुणाकडे? विचार करणाऱ्या माणसांच्याकडेच जातात. आणि ती माणसं वैचारिक पातळीवर विचार करत असल्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध नाही करत. आता थोडासा आपण विचार करूया. मी राष्ट्रीय विचारांनी प्रेरित झालेला, मी स्वतःही अध्यात्म साधना करणारा असा माझा पिंड आहे. संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक असले मोरे सर, तरी ते थोडेसे रॅशनल आहेत आणि ते थोडे ज्याला पुरोगामी विचारांच्या बाजूने जाणारे असे आहेत. त्यांनी त्या पुस्तकाला आउटस्टँडिंग ठरवलं आणि लिखित स्वरूपामध्ये. ही फार महत्त्वाची गोष्ट. एवढंच नव्हे तर मी अनंत नावाची तत्वज्ञानावर आधारित कादंबरी लिहिली होती. सहज जाता त्या निमित्ताने त्यांनी त्याच्यावर अभिप्राय, अशा प्रकारची कादंबरी कुणी लिहू शकेल हे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं असं लिहिलं. त्याचं प्रकाशन सुद्धा पुण्यातच झालं. अरे वा. हो. आणि याला ही तर गोष्ट करावीच लागेल तुम्हाला की जसं आता लोकसाहित्य संशोधन पद्धती मी मांडलं मुंबईमध्ये, त्यामुळे एक्सपोजर आपोआपच मिळाला.
आणि त्या क्षेत्रातली जी दिग्गज मंडळी आहेत ती तिथं आपोआपच आली. अगदी बरोबर. आणि तसंच मी ही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने पुण्यामधूनच मी त्या प्रसिद्ध केल्या. आता लोकनिष्ठा अध्यात्मवाद झालं, त्यानंतर तुमचं पुढे शोध पांडुरंगाचं झालं, पद्मगंधा प्रकाशनासारख्याने ते ते प्रसिद्ध खरं केलं. म्हणजे फार महत्वाचं संशोधन आहे. हां, फार शोध पांडुरंगाचा. हो. एरवी लोकांना पंढरपूरचा विठोबा आणि पांडुरंग एवढंच माहिती आहे. एवढंच म्हणजे ते त्यात हो, काही हो. फारसं काही त्यांना खोलामध्ये कधी कोणी जात नाही. हो. पण या निमित्ताने एक वेगळा विचार मांडला गेला. मी या बाबतीत तर अगदी तुम्हाला सुद्धा थोडंसं श्रेय त्या बाबतीत देईन. याचं कारण असं की नगरसारख्या ठिकाणी राहून सुद्धा ऐतिहासिक संशोधनाकडे आपण ज्या जाणीवेने पाहतो ते शहरामधल्या फार मोठ्या मोठ्या स्थानावरची माणसं बघत नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं तर भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये असलेली जी संस्था चालक मंडळी आहेत हो. ती सुद्धा त्या वृत्तीने बघत नाहीत, बघत नाही. असा माझा अनुभव आहे. हम्म. त्यातली काही माणसं सोडा, अपवादात्मक माणसं जी आहेत ती अगदी जीव खाऊन काम करतात. आता तिथे सदानंद मोरे पण आलेत. ते आल्यापासून थोडंसं जरा त्याला आणखीन वेगळं वळण लागलं. पण असं तुम्ही काम करता. आपल्याकडे अगदी श्रीगोंद्याला राहणारे मागच्या पिढीतले एकनाथराव जोशींसारखा माणूस, त्यांनी स्थान महात्म्याची पोथी लिहिली हो. संबंध श्रीगोंदा म्हणजे काय याच्यावर श्रीपूर महात्म्य नावाची पोथी लिहिली आणि त्याच्यामध्ये स्कंद पुराणातलं पांडुरंग महात्म्य टाकलं. हे जेव्हा आपल्या बळे सरांसारख्या डोळस, मी त्यांना डोळस असंच म्हणतो, डोळस माणसांनी पाहिलं तेव्हा त्यांना त्यातलं कळत नव्हतं. हे त्यांनी प्रामाणिकपणे सर हे तुम्ही पाहावं. आणि मी पाहिल्यानंतर म्हटलं अरे नाही हे पाहायला पाहिजे. आणि आपल्याकडे इतकं मोठं धन आहे नगरमध्ये. सनातन धर्मसभा आपली जी आहे त्यांच्याकडे एवढे ग्रंथ आहेत. जसं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय जोशींनी तयार करून ठेवून तुम्ही सगळे लोक ते चालवत आहे, तसं सनातन धर्मसभेचं काम सुद्धा तसंच आहे. हस्तलिखितांचा मोठा संग्रह तिथे असलेलं स्कंद पुराण ज्याचे अक्षर हातात घेतलं की तुकडे पडायला लागले, ते स्कंद पुराण पाठक गुरुजींनी मला घरी न्यायला परवानगी दिली. त्यातून ते मी कुठे आहे ते पांडुरंग महात्म्य. आणि संशोधनाच्या दिशा कशा ठरतात तुम्हाला सांगतो की ढेऱ्यांनी पंढरी महात्म्य लिहिलंय, प्राचीन ढेऱ्यांनी. आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये जाता जाता सहज लिहून ठेवलं की आणखीन एक पांडुरंग महात्म्य हे प्रसिद्धीची वाट पाहत आहे बरं का. आणखीन एक पांडुरंग म्हणजे याचा अर्थ त्यांच्याजवळ ते आहे, त्यांना माहिती आहे, बाकी कुणीच उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ त्यांनी ते पाहिलंय, मग त्यांनी ते प्रसिद्ध का नाही केलं. हे प्रश्न संशोधकांना पडले पाहिजे. नक्कीच. आणि तो मला प्रश्न पडला आणि ते श्रीपूर महात्म्याने तो सोडवला की बाकी सगळी पण पांडुरंग महात्म्य आहेत ती पंढरपूर केंद्रित आहेत. आणि हे एकमेव असं पांडुरंग महात्म्य आहे की जे श्रीगोंदा केंद्रित आहे. आणि त्याच्यामध्ये मिळालेली जी कथा आहे ती तर अफलातून आहे. म्हणजे जी केवळ आणि केवळ भक्त, भज्य आणि भक्ती हा जो भक्तीचा संप्रदाय आहे त्याचा उलगडा करणारी आहे की भक्त जेव्हा भज्यच होऊन जातो तेव्हा अद्वैत घडतं. तर तिथे पांडुमुनींनी जी तपश्चर्या केली, त्याच्यातून जे अष्टवर्षीय गोपवेशातले पांडुरंग त्यांना त्याच अवस्थेमध्ये पाहिजे असते. भाव तसा देव असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते तसं आहे. आपल्याला देव कसा पाहिजे हे जे आपल्या मनात येतं तसा देव आपल्या पुढे उभा राहतो. बरोबर, लक्षात. तसं त्यांच्यापुढे अष्टवर्षीय वेशातील गोपवेशातील पांडुरंग उभा राहिला. त्यावेळी तर ते समाधीस्थ झाले होते. आणि समाधीमग्न झालेला माणूस हा विदेही असतो. त्याला देहभाव सगळा नाहीसा झालेला असतो. तो देहाचा विचार करत नाही. आणि लक्ष्मींनी त्यांना जागं केलं, कारण लक्ष्मी तिथं अगोदर येऊन थांबल्या होत्या. त्यांना तशा प्रकारे म्हणजे राधाकृष्णाचं जसं अद्वैत आहे तशा प्रकारचं अद्वैत त्यांना विष्णूंकडून हवं होतं, पण ते त्यांना साध्य झालं नाही, ते पांडुमुनीला साध्य झालं. त्यांनी त्यांना जागा प्रत्यक्ष विष्णू भगवंत आले, तुम्ही जागे व्हा. हे ध्यानमग्नता विसर्जित करून ते जेव्हा समोर आले त्यांनी दर्शन घेतलं तेव्हा पांडुरंगाने विचारलं काय हवं आहे रे बाबा तुला. मला काय पाहिजे म्हणे. मला जे हवं होतं हेच काय समोरच दिसतंय म्हणे. मला आता काही नको. मी माझी साधना सिद्ध झाली. मी तेवढंच. आणि मागच्या जन्मामध्ये म्हणजे कृष्ण अवतारामध्ये त्यांनी त्यांना वचन दिलं होतं की मी कलियुगामध्ये
तुमचं म्हणणं मी पूर्ण करील, अरे वा. तुमची इच्छा पूर्ण करील. ही ज्यांना ज्यांना दिली होती जसं त्रेतायुगामध्ये जी अग्नीमध्ये प्रत्यक्ष राहिली होती त्याला वेदिका, तर ती सीतेच्या रूपामध्ये होती अग्निज्वाला. म्हणजे प्रत्यक्ष सीता तिथे नव्हतीच, रावणाच्या तिथे प्रत्यक्ष, हे रावणाला माहीत होतं. हे सगळं ती लीलाच आहे. आणि ती प्रकटल्यानंतर सीतेने सांगितलं की तुम्ही हिच्याशी विवाह केला पाहिजे. बरं. आणि मग ते वचन पूर्ण करण्यासाठी आपल्याला गिरी बालाजी आणि तिथे असलेली जी कमलजा तिच्याशी विवाह केला. ती कमलासारख्या पेटीतून त्यांना सापडली, तीही पृथ्वीला आणि ती बालाजींशी तिचा विवाह झाला. अलग लक्षात. त्याच्यामध्ये अगस्त्य मध्यस्थ आहेत, लक्ष्मी मध्यस्थ आहेत. तसे इकडे सुद्धा पांडुरंग महात्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच मध्यस्थ आहेत. तर ह्या पांडुमुनींनी त्याला सांगितलं की मला काही नको आहे. आणि मग नेहमीप्रमाणे मग नाही, आता तुला काहीतरी तर घेतलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की हा जो प्रसंग घडलेला आहे, हे जे अद्वैताचा प्रसंग घडलेला आहे, भक्तीतून ज्ञान आणि वैराग्य आणि अंततोगत्वा अद्वैत, हा सिद्धांत या कृतीनी, या घटनेनी सिद्ध झालेला आहे. याचं स्मरण सतत राहावं म्हणून तुम्ही पांडुरंग नाव धारण करा. आणि तिथे पांडुरंग प्रथम निर्माण झाले. त्याच्यानंतर 48 वर्षांनी त्याचं कालमान दिलेलं आहे. 48 वर्षांनी कुक्कुर मुनी शिष्य पुंडलिक यांची आई वडिलांची सेवा, आपण कुणाची सेवा केली परमेश्वर म्हणून तर परमेश्वरच प्रकट होतो. तसं त्यांच्या सेवेचं परीक्षा घेण्यासाठी हे पांडुरंग तिथे गेले आणि विटेवर उभे राहिले म्हणून विठ्ठल झाले. बरोबर. अशी ती कथा त्याच्यामध्ये शोधबळ. आणि त्याच्यामध्ये मला आनंद याचा आहे की तुमच्या सकट तिथल्या ग्रामस्थांनी सुद्धा त्याच्यामध्ये लेखन केलं आहे. आणि माझा हा थोडासा स्वभाव की अनेकांचा सहभाग त्याच्यामध्ये आला. तुम्ही प्रवराचं जे परिक्रमेचं हे केलं, त्यातही हाच मुख्य तुमचा हेतू. अनेकांना बरोबर घेऊन ते संशोधन करणं, संशोधनाच्या पद्धतीने ते मांडलं जाणं, ही फार मोठी गोष्ट आहे सर. बरोबर सर. खरं म्हणजे तुमचं या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून कर्तृत्व तर दिसतंच आहे, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की तुम्ही जे विद्यार्थी घडवले, तुम्ही जे वैचारिक लेखन करणारं एक नवं पर्व सुरू केलं या निमित्ताने, किंवा विद्यापीठामध्ये तो अभ्यास सुरू झाला, हे मला वाटतं फार मोठं काम आहे. कोणकोणते विद्यार्थी सध्या काय काय संशोधन करतात तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता आमचे अगदी लाडके विद्यार्थी ज्यांना आम्ही म्हणतो ते डॉक्टर मच्छिंद्र मालुंजकर. त्यांनी अभंग पौर्णिमा नावाचा प्रकल्प केला आनंदोत्सवच्या माध्यमातून. बरोबर. आणि तिथे आम्ही संत वाङ्मयाचा एक अगदी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो. आणि तो कसा केला पाहिजे. मी लोकसाहित्याचा अभ्यासक असल्यामुळे मी विचार केला की संतांची नुसते अभंग वाचून आपल्याला काहीच ज्ञान होत नाही. तर ते परफॉर्मिंग आर्टच्या अंगाने आपण जर त्याच्यात गेलो, आणि ते परफॉर्मिंग आर्टच्या अंगाने त्याचा प्रसार झालेला आहे. प्रवचन असेल, कीर्तन असेल, दिंडी असेल, याच्यातून झाला. ते त्याचाच अभ्यास करून जर आपण संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर तो जास्त फ्रुटफुल होईल. तर तशा प्रकारे आम्ही काय केलं की त्याचे 15 भाग केले सगळ्या संतांचे. आणि अशोकानंद महाराज कर्डिले यांना ते परफॉर्म करायला सांगितलं. ते प्रत्येक वेळी ऑडियन्स बदलला. आम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि त्याचं ट्रान्स्क्रिप्शन करून हा अभंग पौर्णिमा प्रकल्प आपण सिद्ध केला. आणि तोही सगळ्या विद्यापीठांना लागला. या तऱ्हेनं त्याचं काम झालं पाहिजे. असं जसं हे झालं तसं ते याचं सुद्धा प्रवरा परिक्रमेच्या बाबतीमध्ये सुद्धा आता तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहात. सगळ्यांना आपण कर्डिले, योगेश कर्डिले, आपले मधुकर टाकळकर, महादेवराव कुलकर्णी, सर्वांगीण अभ्यास व्हायचा असेल तर ते एकाचं काम नसतं. प्रत्येकजण त्याच्या परीने त्याच्या क्षेत्रामध्ये काही विशिष्ट दृष्टिकोन घेऊन मुळापासून अभ्यास करत असतो. त्याचा जर स्पर्श त्या संशोधनाला झाला तर त्या संशोधनाला एक व्यापक रूप असं प्राप्त होतं. आणि आपल्याला प्रवरेचं गॅझेट झालेलं माहिती आहे. जगामध्ये पहिलं गॅझेट झालं, पण त्याच्यामध्ये आहे सहभाग.
पण माझ्या डोक्यामध्ये त्या गॅझेटपेक्षा काहीतरी वेगळं झालं पाहिजे. गॅझेट हे केवळ भौतिकशास्त्राच्या दृष्टीने होतं अनेकदा, आणि मग ते पर्यावरणशास्त्र अमकं तमकं एवढं लागतं. पण मानव्य शास्त्राचा स्पर्श, कारण माणूस हा काय आहे की संबंध सृष्टी आणि माणूस याचा जो अनुबंध आहे त्यातून आपण सृष्टीचा विचार करतो. प्रवरेला आपण ज्यावेळी माता म्हणतो त्यावेळी तिथे एक तुमचा जो अनुबंध आहे तो मानव्य शास्त्राच्या दृष्टीने आलेला असतो, आणि मानव्य शास्त्राच्या दृष्टीनेच त्याचा अभ्यास झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर ह्या माणसाच्या जीवनाची जी म्हणून सगळी अंग आहेत ती त्याच्यामध्ये स्पर्श झाली पाहिजेत. या तऱ्हेनं आपण त्याचा अभ्यास केला. बरोबर सर. आता खरं म्हणजे या वयामध्ये बाकीची सगळी मंडळी थोडीशी थकलेली असतात, की लिखाणासाठी तेवढा जो एक जोम लागतो तो अंगात राहत नाही. तुम्ही मात्र अजूनही या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आहात. सातत्याने लिखाण चालू आहे. नवे नवे विषय शोधणं असेल, त्यांची मांडणी करणं असेल, नव्यानं लोकांना प्रेरणा देणं असेल, विद्यार्थ्यांना तुमच्याकडून खूप मोठं प्रोत्साहन मिळत असतं. तुमचा पुढचा आता काय सध्याचा संकल्प आहे किंवा काय काय करायचं अजून राहिलेलं आहे? मुख्य म्हणजे माझ्या आत्ता जे माझं लेखन वगैरे चाललेलं आहे त्याच्यामध्ये मी 2 संकल्प केलेत. हां. ते 2 संकल्प असे आहेत. ते एक म्हणजे जे आपलं प्राचीन वाङ्मय आहे हो, ते जणू काही आजच्या वाङ्मयाचे आदिबंध आहेत. ते आदिबंध उलगडून दाखवता आले पाहिजेत. बरोबर. आणि ते शास्त्रीय पद्धतीने आणि स्वच्छ स्वरूपामध्ये, अगदी म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पूर्वग्रह दूषितता काढून टाकून झाले पाहिजेत. बरोबर. असा एक माझा संकल्प आहे. दुसरा असा संकल्प आहे की ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे तो सुद्धा ग्रंथ हा वारकरी संप्रदाय, वैदिक परंपरेनुसार आणि सांप्रदायिक भागवत परंपरेनुसार असा तिन्ही तऱ्हेने एकत्रित झाला पाहिजे. आणि तसा योग जुळून आला. तो योग असा जुळून आला की पहिल्यांदा मी असं ठरवलं की आपण त्याच्यावर प्रथम लेखन करावं. म्हणून मी मनोस्वरूप विचार या नावाचा एक ग्रंथ लिहिला. मनोस्वरूप विचार याचा अर्थ असा की मन हाच आत्मा आहे अशी मांडणी केल्याशिवाय आपल्याला परमात्मा आणि जीवात्मा यांचं ऐक्य पाहता येणार नाही, असा विचार ज्ञानेश्वरांनी केला असला पाहिजे. बरोबर. असं मला त्याच्यातून दिसलं. ती पहिली जी ओवी आहे त्यांची, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, हा जो स्वसंवेद्यता सिद्धांत त्यांचा आहे तो त्यांनी आत्मरूपाला लावला आहे. आणि तशीच वाणी आपल्याला दिल्यामुळे ओम हे एकाक्षर ब्रह्म झालेलं आहे असं दोन्ही तऱ्हेने ज्ञानेश्वरांनी मांडलं. म्हणजे मन आणि आत्मन यांचं ऐक्य त्यांनी दाखवलं. तो विचार घेऊन मी मनोस्वरूप विचार नावाचा हे लिहिला, ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यामध्ये मी 3 पावलं पुढं गेलो आहे. कसं 3 पावलं पुढं गेलो आहे? वैदिक परंपरेनुसार मनःषष्ठानी इंद्रियाणी, म्हणजे आपल्याला जी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आहेत ती देहामध्ये आहे. तसं मन हे 11वं इंद्रिय आहे असं मानतंय. इंद्रिय म्हटलं की ते जड होतं. म्हणजे वैदिक परंपरेप्रमाणे त्याला जड म्हटलेलं आहे. पण विज्ञानातून ज्ञानापर्यंत, म्हणजे विज्ञानातून अध्यात्मापर्यंत जाण्याचा एक मार्ग स्वामी विज्ञानानंदांनी केला. आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की मनशक्तीने सगळं शक्य होऊ शकतं. आणि मग त्यांनी मनाला अजड आहे असा दुसरा सिद्धांत, म्हणजे दुसरं पाऊल टाकलं. अजड आहे हे बरोबर आहे, त्याचे काही उल्लेख आपल्याला वेद परंपरेमध्ये सुद्धा सापडतात. मी म्हटलं हे नुसतं अजड नाही आहे, तर हेच आत्मन आहे. म्हणजे आत्मा आणि मन ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असा विचार केल्याशिवाय आणि मन आत्मरूपानेच प्रकटल्याशिवाय विदेही होऊन अनुभव घेता येणार नाही असा मी विचार केला. आणि तिथे मी मनोस्वरूप असा शब्द वापरला. स्वरूप होणं म्हणजे तेच होणं, मन हाच आत्मा होणं. आणि याला पुन्हा मी गोविंद देवगिरी, त्याच्यानंतर तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक मोरे सर यांना मी त्याच्यावर लिहायला सांगितलं की तुम्ही त्याच्यावर लिहा. आणि त्यांनी ते मान्य केलं.
म्हणजे त्यांचे जे ते त्याच्यासहच आपण छापतो. हो हो. त्यांनी तो सिद्धांत मान्य केला आणि मग त्याला जोड म्हणून हा जोड ग्रंथाच्या स्वरूपात मी लिहिलं, मनस्वरूप विचार, आणि त्याच्या जोडीला संत प्रबोधित मनस्वरूप विचार असा जोड ग्रंथ लिहिला. मी म्हटलं ज्ञानेश्वरांनी हे म्हटलंय, एवढं सांगून चालणार नाही. तर ज्ञानेश्वर ते तुकाराम, निळोबारायांपर्यंत सर्वांनी हेच कसं मान्य केलंय, म्हणून ते प्रपंचात राहून सुद्धा परमेश्वराचा आनंद त्या स्थितीला जाऊन घेऊ शकले, हे मला मानता आलं पाहिजे. त्याशिवाय प्रपंचात राहणाऱ्या लोकांना सहजगत्या आपण परब्रह्मापर्यंत जाऊ शकतो हे कळणार नाही. म्हणून मी त्यांचे अभंग घेऊन त्या अभंगावर तोच विचार कसा त्यांनी मांडलाय असं एक पुस्तक लिहिलं. पण हे करून मी थांबलो नाही. एक सहजगत्या असं घडलं की एक 8-10 महिन्यापूर्वी माझ्याकडे डॉक्टर धनेश्वरांचा आला फोन. ते म्हणाले, अहो मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावासा वाटतोय. अरे म्हटलं हे फार आनंदाची गोष्ट आहे. तर काय तुमच्या डोक्यात काय आहे? मग ते माझ्याकडे आले. मग त्यांना पुन्हा ज्ञानेश्वर दर्शनची आठवण करून दिली. म्हटलं तुमच्या घराण्यामध्ये ही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची परंपरा आहे दादासाहेब. हां, तर त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय का? म्हणजे तो तर धागा आहेच, पण मला का कोण जाणे ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करावा. म्हटलं मग कसं करूया, तुम्ही माझ्याकडे येऊन बसणार का? ते म्हणाले सर तुमचं काय मत आहे? म्हटलं मला असं वाटतं की तुम्ही माझ्याकडे येऊन मी एकट्याला शिकवावं, याच्यापेक्षा जे लोक येत असतील अभ्यासासाठी, ज्ञानेश्वरीच्या वर्गासाठी म्हणून, असे जर कुणी येत असतील तर आपण त्याचा एक वर्गच सुरू करू. आणि त्यांनी जमवली की अरे हां, जवळजवळ 20 लोकांनी त्याच्यामध्ये नावं नोंदवली आणि आता आमचा 10वा अध्याय झाला आहे. अरे वा. गेले 5-7 महिन्यापासून दर बुधवार गुरुवारी 2 तास त्याचा अभिप्राय, आणि त्याच्यातून मोठा ग्रंथ आम्ही सिद्ध करणार आहोत. हां, तो या सगळ्यांना लिहायला लावणार होतं त्याच्यामध्ये निरनिराळ्या अँगलने. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फिजिक्सचे MSc PhD झालेले लोक आहेत, त्यानंतर योग मार्गामधले आहेत, काही नुसते कृषी कर्म करणारे आहेत, निरनिराळ्या क्षेत्रातले लोक आहेत, महिला आणि पुरुष असे यांच्यासारखे प्राध्यापक आहेत. तर असे सगळे मिळून तो ग्रंथ सिद्ध होईल. पुन्हा एकदा 100 वर्षांनी ज्ञानेश्वर दर्शनानंतर बरं का असा ग्रंथ नगरमध्येच पुन्हा सिद्ध होतो आहे. ही एक ऐतिहासिक घटना याच्यातून पुढे येते. तुम्ही जे विचारलं की आता काय करतायत तुम्ही पुढे, तर हे आमचं काम चाललंय. सर, अगस्त्य ऋषी अकोला ज्यांच्या आश्रमामुळे आज ओळखला जातो, हे तुमचं फार आराध्य असं दैवत आहेत. त्यांची पोथी असेल, त्यांच्यावरचा स्त्रोत असेल, किंवा बाकी तुम्ही ज्या पद्धतीने अगस्तींना नव्या रूपात दाखवलेला आहे, हा एक फार मोठा कर म्हणजे तुमच्या साहित्य सेवेचा मानदंड म्हणायला पाहिजे. अगस्त्यांची जेव्हा सुरुवात झाली लिखाणाला तुमच्याकडून, तेव्हाचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की अगस्त्यांनी स्वतः तुम्हाला सांगितलं की हे काम तुझ्याकडून आता व्हायला पाहिजे. कसं आहे की आपण ज्याला आज आपण विज्ञान युग म्हणतो आहोत आणि नवविज्ञान युग अशा कन्सेप्टपर्यंत आपण जातो आहोत. अशा काळामध्ये एखादा माझ्यासारखा प्राचार्य म्हणून राहिलेला किंवा उच्च विद्या विभूषित ज्याला आपण म्हणतो, बुद्धिप्रामाण्यवादी, असं जर सांगू लागला की मला अगस्त्य भेटले आणि त्यांनी मला आज्ञा केली की तू हे लिही आणि मला प्रकट कर, तर लोक हास्यास्पद ठरवतील. पण भारतीय परंपरेतच नव्हे तर जगाच्या पाठीवर अशी असंख्य उदाहरणं आहेत की जिथे प्रत्यक्ष तत्व सगुण रूपात प्रकटतं आणि त्यांनी आज्ञा केली. मला खरोखरीच, मी आणि माझा मित्र आम्ही स्नानासाठी प्रवृत्त जातो नेहमी. सुट्टी असली की तिथं जायचं, तिथं थांबायचं. तर आम्ही असे तिथं स्नानासाठी गेलो होतो. पण तो मित्र काही साधा सुद्धा नव्हता. रावसाहेब भीमराव देशमुख त्याचं नाव. ही वॉज ब्लॅक कॅट कमांडो, 3 times अवॉर्डेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अरे वा. बरं का, तो तिथला आहे. आणि आम्ही अगदी 1ली पासून 11वी पर्यंतचे
सख्खे मित्र आहोत. बरं बरं बरं. तिथे गेलो की आम्ही त्याच्यात पोहायला जायचो. मी सूर मारून असा वर निघालो. मला चांगलं उत्तम पोहता येतं. अगदी 12-12 मीटर वरून सुद्धा मी कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत. असा पोहणारा मी आहे. असं बाहेर आल्याबरोबर समोर जी शेत आहे त्याच्या आंब्याच्या झाडाखाली अगस्त्य ऋषी त्यांच्या ऋषीवृंदासह उभे होते आणि ते माझ्याकडे निग्रही दृष्टीने पाहत मला सांगत होते, मला लिहून प्रकट कर. मी एकदम चक्रावलो की अगस्त्य ऋषी दिसत आहेत. आता अगस्त्य ऋषी दिसत आहेत हे जे मी म्हणतो आहे, मला अनेकांनी प्रश्न विचारले, म्हणजे कोणत्या वेशात दिसले हो तुम्हाला, काय झालं? नाही, आपण नेहमी जी अगस्त्यांची मूर्ती पाहतो तसेच अगस्त्य मला दिसले. पण ज्यावेळी मी हे माझ्या मित्राला सांग त्यांनी मला वेळेत काढलं आणि स्वाभाविकच होतं. अरे कसला काय म्हणेल, मला कुठं दिसतंय, तू आपण नेहमी येतो म्हणून तुला भास झाला असेल, काहीतरी येण्यासारखं नको बोलू. ते मी विसरून गेलो. आणि जेव्हा मी इथं प्राचार्य म्हणून नियुक्त झालो, माझी अशी पद्धत आहे की मी अकोल्याला गेल्यानंतर मी अकोल्याला 3 ठिकाणी दर्शनाला जातोच. म्हणजे माझी अकोल्याची फेरी झाली असं मी मानतो. एक म्हणजे अगस्ती, दुसरे सिद्धेश्वर आणि तिसरी महालक्ष्मी. या 3 ठिकाणी मी जाऊन येतोच. तिथून आलो की मी सगळ्या अकोल्याला भेटलो असं मला फील येतं. तर हे नेहमी घडतं. त्यावेळी काहीच घडलं नाही. यावेळी मी मुद्दाम ज्या संस्थेमध्ये पिऊन म्हणून नोकरीला लागलो, शिपाई म्हणून लागलो, त्या संस्थेमध्ये मी प्राचार्य पदावर गेलो. आता मला माझ्या आराध्याकडे जायला पाहिजे म्हणून तिथं गेलो आणि डोकं ठेवल्यानंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्या खांद्यांवर 2 हात आले आणि गदागदा हलून, विसरलास काय म्हणाले तू. आणि तिथं मात्र मी प्रचंडच घाबरलो. प्रचंड एकटाच होतो. घामाघूम झालो, डोळ्यातून पाणी यायला लागलं. भयंकरच ते, म्हणजे त्याचं वर्णनसुद्धा मला करता येत नाही, इतक्या मी थरथर कापायला लागलो. आता हे सांगायचं कसं कोणाला. मी नुकताच इथं जॉईन झालेलो प्राचार्य म्हणून. थांबलो तिथेच, डोळे मिटून थोडा वेळ उभा राहिलो. नंतर आलो, म्हटलं मिसेस घरी होत्या, मिसेसने सांगायचं नाही म्हटलं, हे कोणालाच सांगायचं नाही, आपण आपलं चिंतन करू काय घडलं असेल ते. पुन्हा नमस्कार केला, आपलं नेहमीप्रमाणे क्षमा कर बाबा म्हणालो आणि आलो. त्यांनी मला स्वस्थ बसू दिलं नाही. एव्हरी नाऊ अँड देन इतकी माझी अवस्था आली की मला वाटलं आता आपण सायकिक ट्रीटमेंट घ्यावी. इथपर्यंत मी आलो. आणि तेवढ्यात मला या आपल्या श्यामशेठ सारडांमुळे गोविंददेवगिरींकडे जाण्याचा प्रसंग आला. बरोबर. गोविंददेवगिरींना अगदी विश्वासात घेऊन त्यांच्या कानात मी हे सांगितलं. ते कानात सांगितलं. हे सगळा प्रसंग हा त्या नंदुशेठ मणियार आहेत ना, त्यांच्या फार्म हाऊसवर घडला. समोर 200-300 माणसं त्यांच्या दर्शनासाठी येऊन बसलेले होते. ते ताड आतमध्ये गेले. आतून एक मोठा हार आणला, एक पुस्तक आणलं, फळं आणली आणि सगळ्यांना ओरडून सांगितलं, हा सहस्रबुद्धे सरांच्या ज्ञानाचा गौरव आहे म्हणाले. त्यांनी माझ्या गळ्यात तो हार घातला आणि माझ्या हातात पुस्तक आणि ते आंबे देऊन माझ्या पाया पडायला लागले ते. आणि त्यावेळी मी सरपटलो एकदम. मी लगेच त्यांना अजिबात घाबरायचं नाही म्हणाले, तुमच्या मनाची स्थिती मला दिसते, ते सांगतील तसंच लिहा, तुम्हाला ते भेटलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला आज्ञा केलेली. हे त्यांनी ज्या अधिकारवाणीने एवढ्या लोकांच्या समोर सांगितलं, तिथे मी एकदम शांत झालो आणि असं वाटलं की आता आपल्याला करायला हरकत नाही. बरोबर. पण मुळात बुद्धी प्रामाण्यवादी. आम्ही इतके उद्योग केलेले लहानपणी, म्हणजे स्मशानात जाऊन ते जे अंड्यांची उतारे टाकलेले असतात ते गोळा करून आमलेटं खाल्लेली माणसं आम्ही. ते कसं त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार. बाहेर आल्यानंतर थोड्या वेळ मी एकदम शांत झालो, पण नंतर पुन्हा म्हटलं काय असं कसं काय करावं म्हटलं. आणि म्हणून मी कादंबरी लिहिली. अगस्त्य कादंबरी ती याच्यातून लिहिली की आपल्यावर कोणी दोषारोप करू नये. कादंबरी काल्पनिकच असते, संदर्भ तेच, पण ती कादंबरी सुद्धा इतकी प्रासादिक झाली आहे, साक्षात्कारी झालेली आहे की त्याच्यावर ज्या कॉमेंट्स आल्या त्या सगळी साक्षात्कारी लेखन असंच कॉमेंट्स आले. पण ती कादंबरी लिहून झाल्यानंतर सुद्धा मला स्वस्थता आली नाही. आणि एक दिवस असा उठून मी सरळ याच्यामध्ये गेलो, गच्चीमध्ये गेलो आणि जो लिहायला बसलो तो 3 दिवस मी लिहित होतो. अरे बरं का. फक्त चहाला
जेवणाला वगैरे मिसेसनी मुद्दामून उठवावं म्हणून स्नान करायचं आणि जेवायला बसायचं असं केलं. 3 दिवसामध्ये 937 ओव्यांचा अगस्त्य महात्म्य हा ग्रंथ लिहून झाला. ही साधनाच होती ही तुमची. साधना होती. मी त्याला साधना म्हणणार नाही, त्यांचं ते काम होतं. त्यांनी माझ्या शरीराचा वापर करून घेतला माध्यम म्हणून, आणि तो माझ्याकडून झाला. तो आम्ही सर्व जाती धर्माचे 28 लोक गोळा करून तिथे सिद्ध केला. आणि आता त्याच्या देश विदेशामध्ये अनेक भाषांमध्ये पण आता तो कन्नडमध्ये पण झाला आहे. आणि आता अगस्ती कादंबरी ही तर इंग्रजीमध्ये झाली, कन्नडमध्ये झाली, हिंदीमध्ये झाली, आणि श्री विद्या रामचंद्रन म्हणून आहेत त्या तमिळमध्ये करतायत. आता शेवटच्या टप्प्यावर ते आहे. फार सरकार म्हणजे हा एवढा मोठा पट आहे की तो एका मुलाखतीत मावणं शक्य नाही. पण आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आनंदोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळं समाजापर्यंत पुन्हा देण्याचा, जेवढं तुम्हाला मिळालं ते पुन्हा समाजाला परत करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. अनेकांना तुम्ही पुरस्कार देऊन त्यांना पुढे लिहा किंवा तुमचं काम चालू ठेवा, हा एक त्यांना एक फार मोठा मनापासून असा पाठिंबा व्यक्त करता नेहमी. मला ही सगळी खरं म्हणजे फार मोठी मोलाची गोष्ट आहे ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःपुरतं लिहिणं वेगळं, पण समाजाचा पूर्ण विचार करणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तुम्ही माझ्या मनातलं बोललात, आणि मला आनंद याचा होतो की तुम्ही त्याचे एक आनंदोत्सवाचे घटक आणि आधारस्तंभ आहात, आणि तुम्ही हा विचार करताय ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आनंदोत्सव आपण 8 साली स्थापन केलं. त्याच्या अगोदर आपण राष्ट्रसेवा मंडळ असं एक करत होतो, आणि त्याच्या स्फूर्ती प्रकाशन मंच असा त्याचा एक मंच होता. आणि त्याच्यावर आपण 2 वेळा ग्रंथयाग केले. एकदा 18 पुस्तकं सामुदायिकरित्या प्रसिद्ध केली, एकदा 24 पुस्तकं आपण सामुदायिकरित्या प्रसिद्ध केली. आणि सर्वांना लिहितं करावं आणि वाचन संस्कृती वाढावी, लेखन संस्कृती वाढावी असा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्याच्यात अनेकांनी भाग घेतला. आपल्या इथला विनोदी कथालेखक संजय कळमकर, त्याचं पहिलं पुस्तक आपल्या स्फूर्ती प्रकाशन मंचावर झालं. बोपर्डीकर सरांचं पहिलं पुस्तक आपल्या स्फूर्ती प्रकाशन मंचावर झालं. आणि त्यानंतर आपण आनंदोत्सव प्रकाशन मंच असा चालूच ठेवला आहे. ज्यांना प्रकाशनासाठी सहाय्य पाहिजे असेल, म्हणजे नाव पाहिजे असेल, आपण काही आर्थिक व्यवहार काही करत नाही, त्यांनी सगळा खर्च करायचा, त्याचं पुस्तक त्यांनी करायचं. कोण जो निर्मिती खर्च करणारा असेल त्याला फक्त व्यासपीठ आपण विना मूल्य असं हे करून देतो. त्याच्या वैचारिक गोष्टीशी आपला तसा काही संबंध नसतो. अशा तऱ्हेने तो मंच चालू आहे, तेव्हापासून तो मंच चालू आहे. पण आपण असा विचार केला की समाजातल्या साहित्यिकांना, निरनिराळ्या संस्थांना, त्यानंतर उद्योगाच्या बाबतीत पथदर्शी होऊ शकतील असे लोक, समाजातले पत्रकार, विचारवंत, अशा सगळ्या लोकांना आपण समाजासमोर आणावं की ज्यांच्याकडून समाज प्रेरणा घेऊ शकेल. अगदी बरोबर. जे लोक खूप काम करत असतात त्यांना पुरस्कारांची काही आवश्यकता नसते. त्यांच्यासाठी ते पुरस्कार नसतातच. पुरस्कार समोरच्या लोकांसाठी असतात की त्यांनी त्याच्यातून काही घ्यावं. आपण आर्थिक व्यवहार पुरस्कारासाठी करत नाही, तसंच आपण कुणाकडून प्रस्तावही मागवत नाही. बरोबर. आपले जे सगळे मंडळातले लोक आहेत आणि आपण असं काही सदस्यत्व अमकं तमकं असंही ठेवलेलं नाही. जे लोक आनंदोत्सवमध्ये स्वयंप्रेरणेने काम करतात, आपल्या प्रेमासाठी करतात, ते सगळे आनंदोत्सवचे सभासद असं आपण मानतो. त्यांच्या निरीक्षणातून आपण जो योग्य वाटतो असे आपण घेतले. आणि त्याच्यासाठी थोडासा एक धागा आपण असा ठेवला आहे की त्याचा नगरशी काहीतरी संबंध असावा, कारण ही तशी नगरमध्ये स्थापन झालेली संस्था आहे. त्याचा एक धागा नगरशी जोडलेला असावा. आणि आउटस्टँडिंगच असेल तर मग आपण राष्ट्रव्यापी, राज्यव्यापी अशाही लोकांना आपण हे करतो. पण आत्तापर्यंत फार थोडे बाहेरचे लोक असे आपण स्वीकारले, आणि बाकीचे सगळे नगरशी ज्यांचा संबंध आहे त्यांना घेतले. त्या पुरस्कार योजनेचं सुद्धा तपपूर्ती आता झालेली आहे. म्हणजे असं सतत आपण ते पुरस्कार देतोय. त्याशिवाय आपण आनंदोत्सवच्या व्यासपीठावर मगाशी आपण उल्लेख करता शोध पांडुरंगाचा हा प्रकल्प घेतला, हा अभंग पौर्णिमा हा प्रकल्प झाला, प्रवरा परिक्रमा हा प्रकल्प झाला. असे प्रकल्प आपण घेतो. आणि अगस्त्यांच्या
एकूण संबंध जी वाङ्मय सेवा झालेली आहे, अगस्त्य महात्म्य असेल, लोपामुद्रा चरित्र असेल, अगस्त्य अभंगावली असेल, अगस्त्य नित्यपाठाचे अभंग असतील, त्याच्यानंतर त्याचं निरनिराळ्या भाषांमध्ये रूपांतर असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्यात अगस्त्य प्राकट्य प्रकल्प त्यालासुद्धा मी असं एक सामाजिक आणि संशोधनात्मक रूप दिलं आणि त्यात अनेकांना सहभागी करून दिलं. गुरुदेव रानडेंचे शिष्य बरं का, त्यांचं पुन्हा मला त्यांनी कन्नडमध्ये अगस्त्य कादंबरीचं हे भाषांतर केलं. तर हेमा जोशी म्हणून, डॉक्टर हेमा जोशी म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये केलं असे, आणि आपल्या विनायक पवळे त्यांनी हिंदीमध्ये केलं, आणि आता तमिळमध्ये त्या रामचंद्रन करतायत. अगस्त्य हे तत्त्व आहे, आणि हे तत्त्व हे योग वैज्ञानिक युगातलं तत्त्व आहे. बरोबर. त्याला आधार जो आहे तो संबंध ऋग्वेदापासूनचा आहे, म्हणजे आद्य लिखित पण मौखिक परंपरेत चालत आलेला ग्रंथ त्याच्यापासूनचा आहे. बरोबर. अगस्त्यांची त्याच्यामध्ये 28 सूक्त आहेत, आणि अगस्त्य विद्या ती प्रसारित व्हावी. अगस्त्यांचे भौतिकशास्त्रामध्ये ग्रंथ आहेत, त्यांनी विमानाचा शोध लावलेला आहे, इलेक्ट्रिकचा शोध लावलेला आहे. किती कृषी विद्या म्हणजे शेती कशी करावी हे अगस्त्यांनी कुदळी हातात घेऊन शिकवलेलं आहे. नदीजोड प्रकल्प आहे. नुसतं तेवढंच नाही, तर आज ज्याला तुम्ही CCT म्हणता, समतल चर करून पाणी अडवा पडलं, ते ब्रह्मगिरीमध्ये, कर्नाटकामध्ये ब्रह्मगिरीमध्ये त्यांनी तो प्रकल्प राबवला. तिथला दुष्काळ तर हटवलाच, पण तिथं कावेरी निर्माण केली. बरोबर. कावेरी ही त्यांची दुसरी पत्नी, ती तिथे निर्माण केली, आणि संबंध दक्षिण भाग हा त्यांनी सुजलाम सुफलाम केला. हे अगस्त्यांचं कार्य जे आहे, आपली दृष्टी अगस्त्यांकडे, मला जरी त्यांनी साक्षात्कार करून लिहायला सांगितलेलं असलं तरी मी ज्या पदावर काम केलं, मी ज्या तऱ्हेनं समाजामध्ये काम करतो, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असेल, याच्या राष्ट्रसेवा दलामध्ये असेल, ज्या तऱ्हेनं स्वयंसेवी वृत्तीनं काम करतो, त्याच्यामध्ये माझी एक दृष्टी अशी आहे की यांच्याकडे केवळ बुवा म्हणून पाहिलं जाऊ नये ऋषींकडे. हे सगळे ऋषी हे वैज्ञानिक होते, श्रेष्ठ वैज्ञानिक होते. अशी दृष्टी सर्वसामान्य माणसांच्या ठिकाणी यावी. आणि ज्यावेळी कुठलीच साधनं नव्हती त्यावेळी ऋषींनी योग युग निर्माण केलं. योग शास्त्र जे संपूर्ण आपल्या शरीर आणि मनावरच अवलंबून आहे. अगदी. ज्याला पातंजल योग विज्ञानाचं आपण भारतीय मानसशास्त्र म्हणतो, तर अशा तऱ्हेचं शास्त्र निर्माण केलेलं आहे. त्या ऋषींकडे आपण डोळसपणाने पाहावं, आणि ऋग्वेदामध्ये जे ज्ञान साठवलेलं आहे, सौर ऊर्जेचं ज्ञान, हे ऋग्वेदाच्या पलीकडे कोणीच आजपर्यंत केलेलं नाही. एवढी सूर्य सूक्त त्याच्यामध्ये आहे, इतकी वायू सूक्त आहेत, म्हणजे तेच तर आज आपण करतोय खरं म्हणजे. अगदी तशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहावं, यासाठी मी हे सगळे उद्योग करत असतो. जीवात जीव आहे तोपर्यंत करत आहेत. खरं म्हणजे आनंदाने जगणं यापेक्षा काही वेगळं असू शकत नाही. अगदी बरोबर. आणि ही पुस्तकं म्हणजे वाचक वाचतील, पण मला असं वाटतं की पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हा एक फार मौलिक ठेवा आहे. आणि सर, ते तुमचं यश असेल. तुमची 80 पुस्तकं प्रकाशित, आता 80 होईल. मला असं वाटतं की आम्ही 100व्या पुस्तकाची वाट बघतोय, आणि अशाच गप्पा आपण नक्की नक्की जेव्हा पुस्तकांचा तुमची 100वी शतक महोत्सव आपण साजरा करू, तेव्हा पुन्हा एकदा फड तेव्हा एकदा जपूयात. खूप धन्यवाद सर, आज आमच्याशी गप्पा मारल्या, संवाद साधला, त्याबद्दल मनापासून आभार. आपणही मनमोकळेपणाने मला प्रश्न विचारले आणि मला बोलतं केलं, मुख्य म्हणजे याबद्दल खूप खूप आभार.